तर धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालेलं आहे। रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अरुण शहांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। त्यामुळे कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला उपस्थित राहता आलं नाही अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालेलं आहे आणि या आजारामुळेच मला सलग 2 मिनिटं देखील बोलता येत नाही असं मुंडेंचं म्हणणं आहे। धनंजय मुंडे यांनी बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झाल्याचं सांगितलेलं आहे। तसंच याच आजारामुळे कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला उपस्थित राहता आलं नाही अशी माहिती देखील धनंजय मुंडेंनी दिलेली आहे। रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या धनंजय मुंडेंच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। बेल्स पाल्सी नावाचा आजार धनंजय मुंडे यांना झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना 2 मिनिटं देखील सलग बोलता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला ते उपस्थित राहिले नाहीत आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी दिलेली आहे। सलग 2 मिनिटं देखील बोलता येत नाही आपल्याला या आजारामुळे असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्यानं आरोप सुरू आहेत सुरेश धस यांच्याकडून आणि दुसऱ्या बाजूला आता त्यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। त्यामुळे कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबाराला देखील उपस्थित राहता आलं नाही अशी माहिती देखील धनंजय मुंडेंनी दिलेली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया देखील झालेली होती आणि त्यावेळेला देखील सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांना एक नवा आजार झाल्याचं समोर आलेलं आहे।